नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल MT बाईट्स आणि मोरमध्ये। तर आज खूप दिवसांनी मी रेसिपीचा व्हिडिओ शूट करत आहे आणि आज आपण संक्रांती स्पेशल तिळाच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तिळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य भाजून घेणार आहे। तर सर्वप्रथम कढई गरम करून त्यामध्ये मी शेंगदाणे चांगल्या पद्धतीने भाजून घेणार आहे। शेंगदाणे आपल्याला चांगल्या पद्धतीने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। या ठिकाणी मी पाव किलो शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे आता चांगल्या पद्धतीने भाजून झाले आहेत, ते एका डिशमध्ये काढून घेऊन थंड होण्यासाठी ठेवून देऊया। शेंगदाणे भाजून झाल्यावर मी आता तीळ देखील भाजून घेत आहे। तर या ठिकाणी मी पॉलिशच्या तिळाचा वापर करत आहे। अर्धा किलो पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत। तीळ मी अगदी मंद आचेवर सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, मी मंद आचेवर अगदी हळूहळू तीळ भाजून घेत आहे आणि तिळाचा कलर देखील छान सोनेरी असा झाला आहे। अशा प्रकारे मी सर्व तीळ थोड्या थोड्या बॅचेसमध्ये करून भाजून घेणार आहे, जेणेकरून तीळ चांगल्या पद्धतीने भाजले जातील। तीळ भाजून झाल्यानंतर कढईमध्ये एक मोठा चम्मच एवढा तेल घेतला आहे। आता यामध्ये अर्धा किलो एवढा गूळ घालून त्याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक तयार करत असताना गूळ आपल्याला सतत ढवळत राहायचा आहे, जेणेकरून तो करपणार नाही। हलक्या हाताने गूळ ढवळत राहिल्यावर आपला हा पाक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता की पाक अतिशय चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे। आता आपल्या या तयार पाकामध्ये मी 1 चम्मच वेलचीची पूड घातली आहे। यामध्ये मी 1 चिमूटभर एवढं जायफळ पूड देखील घातली आहे। तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही वेलची आणि जायफळ पूड वगळू शकता। आमच्या घरामध्ये वेलचीची पूड सर्वांना आवडते, त्यामुळे आम्ही हमखास लाडवांमध्ये वेलचीची पूड घालतो। आता आपल्या या तयार पाकामध्ये आपण जे सफेद तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचं मिश्रण घालून ते एकजीव करून घेणार आहे। या ठिकाणी शेंगदाणे मी हलकेसे बारीक कुटून घेतले आहेत। आता तीळ आणि शेंगदाणे घालून आपल्याला हे मिश्रण अतिशय चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता, मिश्रण आपण चांगल्या प्रकारे एकजीव करून घेत आहोत। आता हे मिश्रण चांगल्या पद्धतीने एकजीव झाल्यावर त्याचे लाडू वळायला घ्यायचे आहे। थोडंसं मिश्रण मी एका ताटात थंड होण्यासाठी काढून घेतलं आहे। आपलं हे मिश्रण गरम असल्यामुळे हाताला थोडंसं तेल लावून मी याचे लाडू वळून घेणार आहे। तुम्ही
बघू शकता अशा प्रकारे आपले तिळाचे लाडू वळून तयार करून घेणार आहे. हे मिश्रण लवकर थंड होते, त्यामुळे जेवढ्या फटाफट जमेल तेवढ्या फटाफट आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. पण हात जरा सांभाळूनच, कारण हे हाताला जाम चिटकतं. गमतीचा भाग असा की याआधी मी मम्मीला फक्त लाडू वळून देण्यासाठीच मदत केलेली आहे, पण आज रेसिपीचा व्हिडिओ बनवायच्या अनुषंगाने मी कृती देखील सर्व स्वतःच केलेली आहे. तर माझा हा फर्स्ट ट्रायचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आणि माझ्या लाडवाची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तर मी फटाफट हे सगळे लाडू मिश्रण थंड व्हायच्या आधी बनवून घेते. माझे पहिल्यांदा ट्राय केलेले तिळाचे लाडू कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.